नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं साखरहार किंवा साखरेच्या गाठी म्हणतात ते बघणार आहोत। आता त्यासाठी साखरहार करताना आपल्याला इनो आणि खाण्याचा सोडा अजिबात वापरायचा नाही। आता एक टिप्स अशी दाखवलेली आहे की त्याच्याने साखरहार किंवा साखरेच्या गाठी ह्या अजिबात कडक वगैरे लागणार नाही, छान खुसखुशीत तयार होतात। आता तुम्ही बघू शकता छान अशा दोघं साइडने साखरहार तयार झालेला आहे। आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खास करून गुढीपाडव्याला तर ही केलंच जातं आणि घरच्या घरीच तयार होते, त्यासाठी तुम्ही एकदा ट्राय नक्की करा। त्यासाठी आता सर्व आपल्याला तयारी अगोदरच करून घ्यायची आहे, ती म्हणजे आप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं आहे। सर्व आप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं, कारण की गाठी जेव्हा करतो ना आपण पाक टाकतो तेव्हा ते पाक अजिबात चिटकणार नाही आणि गाठी अलगद वरती निघून येतील। त्यासाठी सर्व आप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं आणि नंतर एक धागा म्हणजे दोरा ओला करून घ्यायचा आणि तो ठेवून द्यायचा आहे। आणि नंतर कलरसाठी मी इथं बीट छोटासा तुकडा खिसून घेतलेला आहे आणि त्याचा रस काढून घेणार आहे। आता अशा प्रकारे बीट खिसून घ्यायचं आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे रस तयार करून घेतलेला आहे। आता पाक करण्याला सुरुवात करून घेऊ। त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता 1 वाटी साखरसाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे किंवा साखर बुडेल इतपतच पाणी आपल्याला वापरायचं आहे, जास्त पाणी टाकू नका, नाहीतर पाक होण्यासाठी खूप वेळ लागतो। आता गॅस चालू करायचा आणि साखर विरघळून घ्यायची आहे। आता सतत मिक्स करायचं आणि साखर विरघळून घ्यायची। बघा अशा प्रकारे सर्व साखर विरघळून झालेली आहे। आता मळी काढून घ्यायची आहे, त्यासाठी अर्धा चम्मच दूध टाकायचं आहे। दूध टाकल्याने वरची मळी निघून जाते। बघा अशा प्रकारे फेस झालेला आहे। आता मळी काढून घ्यायची आहे, चम्मचने सर्व साईडची मळी काढून घ्यायची। बघा अशा प्रकारे सर्व मळी काढून घेतलेली आहे। आता इथं आपल्याला गोडी पाक करायचा आहे, एक तारी पाक करायचा नाही। गोडी पाक केला तरच आपल्या साखरकाठी तयार होतात। आता एक थेंब प्लेटवरती टाकायचा आणि पाक चेक करून घ्यायचा आहे, तो थेंब खाली येतोय म्हणजे आपला पाक झालेला नाही। आता 2-3 मिनिटं पाक होऊ द्यायचा आणि अजून एकदा चेक करायचं। आता बघा तो थेंब खाली येत नाही, लगेच गार झाल्यावरती तो कडक होतोय, म्हणजेच आता पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे। तूप टाकल्याने हे खास टिप्स आहे, तूप टाकल्याने साखरगाठी छान खुसखुशीत होतात। अर्धा चम्मचच तूप टाकायचं आणि नंतर अर्धा पाक आपल्याला बाजूला काढून घेतलेला आहे, त्यामध्ये जे बीटचा रस काढून घेतलेला होता तो कलर म्हणून आपण वापरणार आहे। आणि लगेचच इथं आप्पे पात्रामध्ये सर्व पाक असं चम्मचच्या सहाय्याने टाकून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला पटपट हात चालवायचा आहे, नाहीतर पाक लवकर थंड झाला की तिथंच तो गोडा होऊन जातो। आता कलरचं सुद्धा आपल्याला तसंच एक पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे एका साच्यामध्ये टाकायचा, म्हणजे छान रंगीबेरंगी हार तयार होतो। आता अशा प्रकारे चम्मचने ते दोरा वर आलेला आहे तो मध्ये करून घ्यायचा, म्हणजे साखरगाठी जेव्हा तयार होते ना तो दोरा वरच राहून जातो आणि साखरगाठी तुटून जाते। त्यासाठी चम्मचने तो दोरा मध्ये लोटून घ्यायचा आणि आता 10 ते 15 मिनिटांमध्येच थंड झालेला आहे। आणि आता बघा किती अलगद असे निघत आहे। आणि आता इथं मी साईडला नारळ केलेला आहे, म्हणजे मोदकच्या साच्याने मी केलेला आहे, पण इथं नारळसुद्धा गुढीला दिलं जातं, त्यासाठी छोटासा नारळ तयार करून घेतला आहे। मोदकच्या साच्यामध्ये ते टाकायचं आणि तयार करून घ्यायचं। आता बघा हार किती मस्त झालेला आहे आणि छान खुसखुशीत अशी साखरगाठी किंवा साखरहार आणि छोटासा नारळ तयार झालेला आहे। आता इथं तुम्ही ते कंगन किंवा काही असं वेगळं करतात ते सुद्धा करू शकतात। अशा प्रकारे ही रेसिपी अगदी पटकन होणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून विकत आणण्याची गरज नाही, घरच्या घरीच मोजून 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते, साखरगाठी तयार होतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।